हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती जी आहे ही आजच सुरू झालेली आहे. म्हणजे त्याची जी फॉर्म फिलिंग डेट्स होती ही आजपासून सुरू झालेली आहे. बघा, बीएमसी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर 2024 आणि 25 येणाऱ्या परीक्षेची डिटेल नोटिफिकेशन म्हणजे याची सविस्तर जाहिरात जी आहे आजच ऑफिशियल एमसीजीएमच्या वेबसाईटला रिलीज झालेली आहे. याबाबतची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नोटिफिकेशनमध्ये काय काय महत्त्वाच्या पॉईंट्स दिलेले आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी आजच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणाऱ्या बीएमसी एसी आणि जेईच्या एक्झामिनेशनच्या बाबतचे जी काही अपडेट्स आणि माहिती असेल हे तुम्हाला वेळोवेळी मिळण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण बरेच विद्यार्थी नुसतेच यूट्यूब चॅनलला फॉलो करतात आणि त्यांना टेलिग्राम चॅनलवरचे जे महत्त्वाचे अपडेट्स असतात हे मिस त्यांच्याकडनं होतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, टेलिग्राम चॅनल कॅपिटल्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूचे आजच जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स ही मिळण्यात येईल. आता बघा, सर्वात प्रथम आपण या आजच्या नोटिफिकेशनबद्दल पहिले डिस्कस करणार आहोत सविस्तर. त्यानंतर आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न, त्याच्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत, कुठल्या कुठल्या पोस्टसाठी, हे सगळ्या गोष्टीची मी तुम्हाला माहिती इथे प्रोव्हाइड करणार आहे. आता बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतोय की इथे बीएमसीची मागे बरेच दिवसापासून याची ॲडव्हर्टाइजमेंट आणि याची शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहावयास मिळत आहे. त्यासाठीच बघा, क्रमांक नगर अभियंता 13/213, ठीक आहे, या नोटिफिकेशन नंबरनुसार ही एक जाहिरात रिलीज करण्यात आलेली आहे. आणि जाहिरातीची डेट काय आहे? 25/11/2024, म्हणजे कालची डेट होती 25 नोव्हेंबर 2024. महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक MGCF 4555 दिनांक 10/10/2024 नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगर अभियंता खात्याच्या आस्थापनेवरील विविध अभियंता संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत. सदर पदाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या पोर्टलवरती, या वेबसाईटवरती जाहिरातीची पूर्ण माहिती आपल्याला यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आली. आता बघा, तुम्हाला माहितीच आहे की या पोस्टसाठी किती आपल्याकडे कॅटेगरीज आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ठीक आहे, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकीय विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ज्युनियर इंजिनियर, दुय्यम अभियंता सब इंजिनियर सिव्हिल आणि सब इंजिनियर इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल या पदाकरिता आपल्याकडे ही नोटिफिकेशन आलेली आहे. ठीक आहे, आता बघा, सर्वात प्रथम कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की ते त्या अर्ज करीत असलेल्या पदाकरिता विहित अर्हता आणि अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. सर्वप्रथम यांनी स्ट्रिक्टली हा पॉईंट मेन्शन केलेला आहे की जर तुम्ही ज्युनियर इंजिनियर किंवा सब इंजिनियर या रिक्रुटमेंटसाठी फिलअप करताय फॉर्म, तर तुमचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्यावा. ठीक आहे, कारण की बरेचदा काय होतं की एलिजिबिलिटी नसताना सुद्धा आपल्याकडे एक्झामिनेशनमध्ये काय होतं की एक्झाम देऊन आल्यानंतर सुद्धा, सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आपण त्या पदाकरिता एलिजिबल नसतो. काही ना काही कारणवश आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या त्रुटी निघत असतात, तर त्या त्रुटी आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे. आता बघा, आपल्याकडे जर पाहतोय रिक्त पदांचा तपशील म्हणजे आपल्याकडे किती वॅकन्सीज खाली आहेत हे तुम्हाला मेन्शन केलेले आहे टेबलमध्ये बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पदाचे नाव, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही झाली सिव्हिलसाठी, ठीक आहे, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. आपण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी पाहतोय, तर तुम्ही इथे बघा सिव्हिलसाठी सुद्धा 250 टोटल वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये बघा आपल्याकडे अजा म्हणजे अनुसूचित जाती SC, ठीक आहे, अजा म्हणजे अनुसूचित जमाती ST, ठीक आहे, विजा म्हणजे काय होतं, विमुक्त जाती VJ1 ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. नंतर येतं भजा NTB, NTC, NTD, ठीक आहे, विशेष मागास प्रवर्ग झाला, ठीक आहे, ज्याला SBC म्हणतो, इतर मागास वर्ग झाला, ठीक आहे, ज्याला OBC आपण म्हणतो, खुला, आणि असे टोटल पदे आपल्याकडे दिलेले आहेत. त्यामध्ये महिलांसाठी, माजी सैनिकसाठी, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडूसाठी, अंशकालीन किंवा पदवीधर उमेदवारांसाठी किती वॅकन्सी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन यामध्ये दिलेलं आहे, तर यानुसार टोटल पदे जे आहेत सिव्हिलसाठी ते आहेत आपल्याकडे 250. ठीक आहे, आता बघा, यानंतर बाकी पूर्ण डिटेल तुम्ही पाहू शका, ठीक आहे, जर दिव्यांग कंडिशन वगैरे मध्ये येत असेल तर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याकडे बघा जो कॅटेगरी आहे हे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, हे बघा, हे महत्त्वाचं आहे बरं. ठीक आहे, त्यानंतर येतं पदाचे नाव अत्यंत महत्त्वाचं आपल्याकडे कनिष्ठ अभियंता, ज्याला आपण म्हणतो ज्युनियर इंजिनियर यांत्रिकीय विद्युत, म्हणजेच काय, यामध्ये मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल हे कंबाईंड आहेत. ओके, यामध्ये जो वेतन श्रेणी आहे ही तुम्ही रेंज बघू शकता, 41,800 ते आपल्याकडे 1,32,000पर्यंत प्लस अनुदेय भत्ते, ठीक आहे, जो आपल्याकडे एक्स्ट्रा आपल्याकडे अलाउन्सेस असतात ते. ठीक आहे, क्लास ग्रुप C मध्ये येत आहे. ठीक आहे, टोटल ज्या पोस्ट आहेत आपल्याकडे 130 पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. ठीक आहे, म्हणजे समजून चला, इलेक्ट्रिकलच्या आणि मेकॅनिकल स्टुडंट्सला कंबाईनच्या पोस्ट आहेत आपल्याकडे त्या आपल्याकडे 130 आहेत. ओके, इथे इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानुसार सुद्धा बघा आपल्याकडे ओपनसाठी किती आहे, ठीक आहे,
टोटल खालचं बघायचं सर्वप्रथम म्हणजे, ठीक आहे. हे तर कॅटेगरी वाईज विभाजन झालं, पण त्यासाठी सुद्धा जर समजा तुम्ही इतर मागासवर्गीयमध्ये बिलॉंग करत असाल तर 20, ठीक आहे. अजामध्ये 12, ठीक आहे. अजमध्ये म्हणजे SC मध्ये आपल्याकडे आहे 10. अशा टोटल आपल्याकडे वॅकन्सीज आहेत, ह्या 130 वॅकन्सी आहेत. ह्या कुठल्या झाल्यात बघा, कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर, ठीक आहे. ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी. ओके. त्यानंतर आपण स्क्रोल डाऊन करूया. परत यापुढे सेम नोटिफिकेशन दिलेलं आहे. मी पूर्ण नोटिफिकेशनमधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे तुम्हाला सांगून सांगेल. त्यानंतर तुम्ही ही नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा जाऊन डाउनलोड करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला याचा इन्फॉर्मेशन मिळेल. आता बघा, सिव्हिलसाठी दुय्यम अभियंता स्थापत्यसाठी सगळ्यात जास्त आपल्याकडे वॅकन्सी आहेत, या 233 आहेत, ठीक आहे. सब इंजिनियर सिव्हिलसाठी. त्याचनुसार आपल्याकडे सब इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल येईल, ठीक आहे. सब इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी टोटल वॅकन्सीज आहेत 77, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे ह्या 130 आणि 77, ठीक आहे. या 77 या आपल्याकडे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी 130 प्लस 77, ठीक आहे. या आपल्याकडे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी आपल्याकडे वॅकन्सीज आहेत. ओके. त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे जे कॅटेगरी वाईज विभाजन केलेलं आहे, ठीक आहे, जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यानुसार आपल्याकडे इतर मागासवर्गीय, ठीक आहे, विशेष मागास प्रवर्ग झाला, ठीक आहे, ओपन झालं. यानुसार आपल्याकडे सर्वसाधारण किती आहे, जनरल किती आहे, महिला आणि खेळाडूसाठी किती राखीव जागा आहेत ठेवलेल्या, ठीक आहे. कारण की बघा, जेवढ्या राखीव असतात एवढ्या ह्या त्यांना अलॉकेटच होतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. समजायला आलं की ह्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या खूप महत्त्वाच्या असतात. बरेचदा विद्यार्थी हे कन्सिडर करतात की आपल्यासाठी इतक्या जागा आहेत, पण आपल्याला एक्झॅक्ट किती आहे ह्या सुद्धा ह्या टेबलमधून माहिती मिळतं. म्हणून ह्या डिटेल टेबल समजणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे. आणि बघा, हा जो गट आहे तो हा क्लास बी मध्ये येतो, ठीक आहे. ग्रुप बी मध्ये ही एक पोस्ट कॅटेगरी आपल्याला कन्सिडर करण्यात आलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर अगेन दिव्यांग म्हणजे फिजिकली हँडिकॅपसाठी जे आहेत टेबलवरती दिलेले आहे, ठीक आहे. आता बघा, खाली आपण स्क्रोल डाऊन करतोय, ठीक आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणासाठी महिलांसाठी, ठीक आहे, माजी सैनिकांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी, भूकंपग्रस्तांसाठी किंवा खेळाडूंसाठी आपल्याकडे रिझर्वेशन यामध्ये मेन्शन केलं आहे. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही यामध्ये याचा पूर्ण जो पॅसेज आहे, पॅराग्राफ आहे, तुम्ही तो पूर्ण वाचू शकताय, ठीक आहे. आता शैक्षणिक अर्हता, ठीक आहे. स्थापत्यासाठी आपण स्किप करूया. आपण सरळ कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत साठीचा आपण एलिजिबिलिटी पाहूया, ठीक आहे. आता बघा, दिनांक 1/11/2024 पर्यंत हे तुम्ही कट ऑफ डेट लक्षात ठेवा. म्हणजे तोपर्यंत 1 नोव्हेंबर 2024 पर्यंतचं हे जे आपल्याकडे एलिजिबिलिटी आहे हे कंप्लीट असणं गरजेचं आहे, जर आपण ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या पदाकरिता आपण या पदाकरिता जर आपण फॉर्म फिलअप करत असाल तर, ठीक आहे. इथपर्यंत समजायला आलं, ठीक आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, ठीक आहे. ओके, बघा, ठीक आहे. आता बघा, उमेदवाराने किमान SSC व समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाचा यांत्रिक विद्युत ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधील पदविका किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, डिप्लोमा इन प्रोग्राम अँड इन्स्ट्रुमेंटेशन, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग संपादित केलेली असावी. आता बघा, यांत्रिकी आणि विद्युत यासाठी डिप्लोमासाठी किती कॅटेगरीज दिलेल्या आहे बघा, ठीक आहे. एक तर म्हणजे इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा चालतं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग सुद्धा चालतं, ठीक आहे. किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर सिस्टीम सुद्धा चालतं. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा आपल्याकडे एलिजिबल आहे, कारण की इलेक्ट्रिकलचाच एक अलाइड पार्ट असतो तो. डिप्लोमा इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा एलिजिबल आहेत स्टुडंट. डिप्लोमा इन प्रोग्राम इन्स्ट्रुमेंटेशन सुद्धा एलिजिबल आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे सुद्धा जे कॅन्डिडेट्स आहेत हे यासाठी एलिजिबल आहेत. तर ह्या खूप महत्त्वाचा एक पॅराग्राफ होतो आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इतके एलिजिबिलिटी आहे. हे एक गोष्ट तुम्ही समजून ठेवा की तुम्हाला ज्युनियर इंजिनिअरसाठी आपल्याकडे डिप्लोमा हे करणं गरजेचं आहे, ओके. किंवा त्यानंतर कनिष्ठ अभियंता पदी सरळ सेवेने नियुक्तीसाठी अभियांत्रिकी पदविका प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी कर्मचाऱ्यातील अखिल भारतीय तंत्र AICTE किंवा DTE याच्या विद्यापीठातील किंवा शैक्षणिक संस्थांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी मान्यता दिली अशा शैक्षणिक संस्था विद्यापीठांमधून पदविका प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे यामध्ये याचा डिरेक्टली असं म्हणण्यात आलं आहे की तुमचं AICTE अप्रूव्ड असायला हवं ते इन्स्टिट्यूशन, ठीक आहे. बट ऑब्वियस आहे, आपल्याकडे बरेच सगळे इन्स्टिट्यूशन, ऑलमोस्ट सगळे इन्स्टिट्यूशन हे अप्रूव्ह करतात, पण हे मान्यता प्राप्त असावे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे की मराठी उमेदवार मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी मध्ये किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा उच्चस्तर, निम्नस्तर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकषानुसार उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला 10th मध्ये आपल्याकडे मिनिमम मराठी असणं गरजेचं आहे किंवा त्याच्यानुसार त्याच्या इक्विव्हलंट मराठी असणं तुम्हाला गरजेचं आहे, ठीक आहे. तथापि त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास्तव सूट मिळण्यास पात्र नसल्यास महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आलेली मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणं
करणं आवश्यक आहे. जरी नसेल तरी BMCद्वारे जे रिक्रुटमेंटच्या आधी म्हणजे रिक्रुटमेंट नंतर म्हणा किंवा त्याची जे डेटनुसार तुम्हाला जी मराठी भाषेची परीक्षा कंडक्ट करण्यात येईल, ठीक आहे, हे जे आहे हे तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. यामध्ये स्ट्रिक्टली मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, समजायला आलं? ओके, हे होतं. आणि त्यानंतर अजून काही माहिती दिली आहे संगणकाबद्दलची वगैरे. ठीक आहे, यात काही इतकं कन्सर्न नाही. आता बघा, उपरोक्त नमूद कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदाच्या शैक्षणिक अर्हतेबाबत बाब 3.2.2 येथे नमूद केलेल्यानुसार त्याप्रमाणे नसल्यास व अन्य कारणास्तव सूट मिळण्यास पात्र नसल्यास महानगरपालिका प्रशासनामार्फत घेण्यात आलेली मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. ही बाब महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहील, हे सुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, दुय्यम अभियंता सिव्हिल म्हणजे सब इंजिनियर सिव्हिलसाठी सिव्हिलसाठी आपल्याकडे एलिजिबिलिटी ब्रांचेस दिलेले आहेत. आपण स्किप करून याला डायरेक्टली आता यांत्रिकी आणि विद्युत सब इंजिनियरसाठी, ठीक आहे, सब इंजिनियरसाठी आपण हे पाचणार आहोत. ठीक आहे. आता बघा, सब इंजिनियरसाठी काय काय यामध्ये महत्त्वाचं दिलेलं आहे. ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन अभियांत्रिकीमधील पदवी किंवा बॅचलर इन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग झालं, ठीक आहे, किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असण्याची घोषित केलेली तत्सम अर्हता किंवा जे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स AI इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेतील यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील असोसिएशन मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग A व B उत्तीर्ण झाले असेल किंवा ज्यांनी असोसिएशन मेंबरशिप एक्झामिनेशनचे भाग A व B या सूट देण्यासाठी मान्यता दिलेल्या यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील पदवी प्राप्त केली आहे, हे सगळे एलिजिबल आहेत. म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे काही स्टुडंट्स आहे हे सब इंजिनियर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी एलिजिबल आहेत. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सुद्धा मेन्शन केलं आहे. तर हा पॅरा खूप महत्त्वाचा होता तुमच्या या सिलेक्शनसाठी. ओके, क्लिअर आहे. आता आपण स्क्रोल डाऊन करून ठेवूया. बघा, आता बघा, यामध्ये डेट्सचा जो असतो म्हणजे तुमची एज क्रायटेरिया, बरेच विद्यार्थ्यांना हे लागू नाही होत, पण बरेच विद्यार्थी वयाच्या एज क्रॉस केल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी त्यांच्या कॅटेगरीनुसार एलिजिबल असतात. पण त्यासाठी म्हणतोय की ओपन साठी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे एज क्रायटेरिया आहे यामध्ये मेन्शन केलेले आहेत, त्यानुसार सुद्धा एक टेबल यामध्ये मेन्शन केलेलं आहे. बघा, ठीक आहे, की तुम्हाला किती वर्ष तुम्हाला त्याचं रिलॅक्सेशन देण्यात येईल, एज रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो. ठीक आहे, कॅटेगरीनुसार हे मिळतं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 18 वर्षाचा असायला हवा आणि जास्तीत जास्त आपल्याकडे 43 इयर्सचा. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. मॅक्सिमम आणि मिनिमम आपल्याकडे एज क्रायटेरिया दिलेला आहे आणि याच्या डेटचा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, हे तारीखसुद्धा यामध्ये मेन्शन करण्यात आलेली असते. बघा, 1/11/2024 पर्यंतचं हे तुम्हाला असायला हवं. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे. आता बघा, इथे अत्यंत महत्त्वाची एक महत्त्वाची इथे गोष्ट दिलेली आहे की कनिष्ठ अभियंता, ठीक आहे, की ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी आणि विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल असो किंवा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी आपल्याकडे मिनिमम SSC मध्ये जो आहे, ठीक आहे, ओपनसाठी ओपनमध्ये बिलॉंग करत असेल तर 50% तुम्हाला असायला हवं. ठीक आहे, किंवा मागासवर्गीय प्रवर्गासाठी सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45% असायला पाहिजे. ठीक आहे, पदविका म्हणजे जो आपल्याकडे डिप्लोमा आहे, ठीक आहे, त्यासाठी 50% आहे आणि आपल्याकडे मिनिमम जो क्रायटेरिया अदरसाठी तो आपल्याकडे म्हणजे सर्व मागासवर्गीय प्रवर्गासाठी म्हणजे अदर दॅन ओपनसाठी आपल्याकडे 45% हे असायलाच हवं, तर तुम्ही एलिजिबल आहात. ठीक आहे, समजायला म्हणजे मिनिमम 50% तुम्हाला असायलाच हवं SSC मध्ये आणि डिप्लोमामध्ये. ठीक आहे, ओपनसाठी. आता बघा, याचं एक्झामिनेशनचा पॅटर्न हा मी तुम्हाला ऑलरेडी इथे मी तुम्हाला मागे सांगितला होता. ठीक आहे, की जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हा फार काही चेंज झालेला नाही, म्हणजे ऑलमोस्ट सेम आहे. ठीक आहे, हा तो आपण आपल्या स्लाईडवरती बघूया. बघा, तुम्हाला सांगतोय. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही आधीचे झालेले प्रिव्हियस इयरचे पेपर्स तुम्ही नसेल पाहिले तर हे तुम्ही सेशन्स पहिले जाऊन बघून घ्या. ठीक आहे, हे अत्यंत महत्त्वाचं सेशन आहे, याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून ठेवलेली आहे. आणि बरेच विद्यार्थ्यांना सिलेबससाठी काय वाचायचं हे जर नसेल कळलं तर आपल्याकडे हे टेलिग्रामला आपण BMC SC JEE सिलेबसचा PDF जे आहे ऑलरेडी अपलोड करण्यात आलेली आहे. मी परत अजून आज अपलोड करून देईल. ही या PDF मध्ये सॉर्टेड सिलेबस आहे, म्हणजे SC आणि JEE साठी कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहे, डिटेल सिलेबस. ठीक आहे, हे आपण या PDF मध्ये जाऊन वाचू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सॉर्टेड PDFचा जो सिलेबस आहे तुम्हाला पाहावाच मिळेल. ठीक आहे, याला तुम्ही डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे ॲप्लिकेशनला सुद्धा अवेलेबल असतो. आता बघा, जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे हा चेंज झालेला नाही आहे. ठीक आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, यामध्ये 20 क्वेश्चन्स 20 मार्क्ससाठी विचारतात. बौद्धिक क्षमता म्हणजे इंटेलेक्चुअल
ॲबिलिटीमध्ये जनरली रिझनिंग विचारतात, ठीक आहे. हे IBPSच्या पद्धतीनेच राहील. तर 20 क्वेश्चन आपल्याकडे 20 मार्क्ससाठी राहील. टेक्निकल नॉलेज सगळ्यात जास्त वेटेज आहे 60 क्वेश्चन. आता बघा यामध्ये इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल कंबाईंड असतं. असं नाही की इलेक्ट्रिकलचं स्टुडंट्स आहे तर त्याला फक्त इलेक्ट्रिकलचं येईल, नाही, त्याला इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल दोन्ही टॉपिक्सची तयारी करावी लागेल, ठीक आहे. असा मिळून 100 प्रश्न 100 मार्कांसाठी विचारण्यात येतात आणि त्याचा जो वेळ असतो 90 मिनिटं राहतो, ठीक आहे. समजायला म्हणजे जवळजवळ 1.5 तास. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं 1/4 निगेटिव्ह. म्हणजे समजा एक प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे 0.25 मार्क्स जे आहेत ना हे डिडक्ट करण्यात येतात, ओके. ह्यासाठी आपल्याला हा एक्झामिनेशनचा पॅटर्न समजावायचा आहे, ठीक आहे. हाच पॅटर्न आपल्याकडे इथे सुद्धा आणि मेन्शन केलेला आहे बघा, ठीक आहे. आणि दुसऱ्याची गोष्ट म्हणजे की कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल असो किंवा ते इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल असो, ठीक आहे, या एक्झामिनेशनला मिनिमम क्लिअर करण्यासाठी, मिनिमम पात्र होण्यासाठी 45% जे आहे मार्क्सच्या हे मिळणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला 45% क्लिअर झाले तर तुम्हाला फक्त 45 मार्क्स घ्यायचे आहेत आणि तुम्ही यासाठी सिलेक्ट होऊन जाल, असं नाही. हा मिनिमम क्रायटेरिया असतो. जर तुम्ही याखाली मार्क्स मिळाल तर तुम्ही डिरेक्टली इनएलिजिबल ठरवण्यात येईल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एलिजिबलच ठरवण्यात नाही येणार, राईट. पण मिनिमम 45% जर मार्क्स मिळाले, तुम्हाला 47% मार्क्स मिळाले, ठीक आहे, की 47 मार्क्स मिळाले, तर तुम्ही हे कन्सिडर करू नका की आपल्याला इथे आपण सिलेक्ट झालेलं आहे. हे हा मिनिमम क्रायटेरिया असतो. बरेच विद्यार्थी याला ॲज अ कट ऑफ म्हणून कन्सिडर करतात. हे चुकीचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, काय यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. यामध्ये परत बघा मौखिक म्हणजे ओरल टेस्ट यामध्ये घेण्यात येणार नाही हे म्हटलेलं आहे. 1/4 निगेटिव्ह राहील यामध्ये, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जर आपल्याकडे 2 किंवा अधिक उमेदवारांचे या 2 किंवा 3 कॅन्डिडेटचे जर सेम जर आपल्याकडे मार्क्स आले, एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला तिसऱ्या विद्यार्थ्याला सेम मार्क्स आले, तर त्याच्यानुसार कशा प्रकारे त्यांचं कट ऑफ हा डिसाईड करण्यात येईल किंवा कुठल्या विद्यार्थ्यांना कन्सिडर करण्यात येईल हे यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट होती, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि बघा आपण बरेच दिवसापूर्वी GK आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचा एक कंबाईंड कोर्स जो आहे हा लॉन्च करण्यात आलेला आहे आपल्या कॅपिट्यूड्सवरती. यावरती आपण लवकरच अत्यंत महत्त्वाचं आणि BMCच्या IBPS पॅटर्नच्या पद्धतीने करंट अफेअर्स, स्टॅटिक GK आणि BMC रिलेटेड जी महत्त्वाची माहिती आहे हे आपण एकाच कोर्समध्ये देतोय. आपल्याकडे बघा लॉजिकल रिझनिंगचा सेपरेट कोर्स आहे, ठीक आहे, ज्यामध्ये 20 क्वेश्चनची तुमची तयारी होते. पण जर तुम्हाला 40 प्रश्नांची पूर्ण तयारी करायची असेल, म्हणजेच कुठल्या आपल्या जनरल नॉलेज आणि इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी या पूर्ण नॉन टेक्निकलची तयारी जर करायची असेल तर आजच या कॅपिट्यूडच्या या कंबाईंड कोर्सला जॉईन करा, ज्यासाठी मी तुम्हाला कूपन देतोय, स्पेशल कूपन BMC 60. हा कूपन कोड वापरून या कोर्सला आजच जॉईन करा, ठीक आहे. कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करायचं आहे तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट लॉजिकल रिझनिंगचे टॉपिक पूर्ण शिकवून झालेले आहेत, हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि GK GSC लेटेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, म्हणजे या वर्षीचे जे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्स झाले किंवा GK झालं किंवा स्टॅटिक GK झालं, जितके काही BMCसाठी अपकमिंग आहे हे आपण लेटेस्ट तयार करून तुम्हाला व्हिडिओ सोल्युशनच्या माध्यमातून, व्हिडिओ रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि हे पूर्ण स्ट्रिक्टली ॲज पर द IBPS पॅटर्न तुम्हाला मिळेल. यासाठीच तुम्हाला हा कूपन कोड वापरायचा आहे BMC 60, आणि या कूपन कोडला वापरून हा सर्वप्रथम कोर्स जॉईन करायचा आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला, ठीक आहे. कुठली अडचण असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. आणि जर तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची कंप्लीट तयारी करायची तर टेलिग्राम चॅनलला फॉलो करणं विसरू नका बघा, कारण की टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन हवे असेल जे 20 क्वेश्चनसाठी, ठीक आहे, आपल्याकडे इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीचे रिझनिंगचे क्वेश्चन येतात ॲज पर द IBPS पॅटर्न, तर टेलिग्रामला आपण रोज हे पोस्ट करत असतो, ठीक आहे. तर तुम्ही याची रोज प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला फ्रीमध्ये, ठीक आहे, या क्वेश्चनची प्रॅक्टिस कराव्यास या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट मिळतील. त्याचे सोल्युशन्स सुद्धा आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करत असतो. आणि त्याचसोबत आपल्याकडे इलेक्ट्रिकलची कंप्लीट तयारी करायची असेल, ठीक आहे, ते मेकॅनिकल असो किंवा इलेक्ट्रिकल असो, ठीक आहे, आपल्याकडे BMC SCJEचा कंप्लीट कोर्स हा आपण मागेच लॉन्च करण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट हा 95% सिलेबस झालेला आहे. आपल्याकडे एक 5% सिलेबस आपल्याकडे फक्त बाकी आहे. हा फक्त यामध्ये या टॉपिकमध्ये कंप्लीट इलेक्ट्रिकलचं आपण शिकवतोय, त्यामध्ये थिअरी, कॉन्सेप्ट आणि क्वेश्चन्स, ठीक आहे, MCQs हे आपण शिकवतोय. आणि ऑलमोस्ट रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असल्या कारणामुळे सगळा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. आणि यासाठी कूपन कोड मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय BMC 40, ठीक आहे. जर तुम्ही याआधीचा जुना कोर्स जर घेतला असेल तर BMC न्यू हा कूपन कोड वापरून तुमचे आधीचे पैसे तुम्ही रिफंड घेऊन यामध्ये याला अपग्रेड करू शकता, ठीक आहे. आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलची कंबाईंड एक मॉक टेस्ट हवी असेल तर तुम्ही ही मॉक टेस्ट आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनवरती किंवा वेबसाईटवरती जाऊन देऊ शकता. यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट 100 मार्कांच्या नुसार, यामध्ये मेकॅनिकलचे सुद्धा टॉपिक असणार आणि इलेक्ट्रिकलचे जॅज पर द IBPS पॅटर्न आपण प्रोव्हाइड करतोय. आणि त्याचसोबत 40+ टॉपिक वाईज टेस्ट, त्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल टेस्ट आपण प्रोव्हाइड करतोय. आणि ही तुम्ही वेबसाईट आणि ॲप्लिकेशनवरती देऊ शकता, आणि तेही IBPS पॅटर्नमध्ये, ठीक आहे. याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण व्हॅलिडिटी राहील तुमच्या एक्झामिनेशनपर्यंत, ठीक आहे. तर या मॉक टेस्टला जॉईन करण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला किंवा वेबसाईटला सुद्धा जाऊन ती जॉईन करू शकता.
शकता. ठीक आहे, बरोबर आहे. आता आपण या नोटिफिकेशनवरती कंटिन्यू करूया बघा. ठीक आहे, आता बघा दुय्यम अभियंता म्हणजेच आपल्याकडे सब इंजिनियर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकलसाठी अगेन सेम आपल्याकडे SEC साठी आपल्याकडे 50% ओपनसाठी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पदविकासाठी 50%, पदवीसाठी आपल्याकडे 50%, हे मिनिमम आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया मागितलेलं आहे. ठीक आहे, अगेन सेम पॅटर्न राहणार आहे आपल्याला, पॅटर्न कुठलं चेंज नाही, 1/4 निगेटिव्ह आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, परत आपण स्क्रोल डाऊन करूया. ठीक आहे, अर्ज सादर करण्याची पद्धत काय. आपल्याकडे अर्ज नोंदणी करणे, परीक्षा शुल्क भरणे, स्कॅन करून डॉक्युमेंट्स अपलोड करणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो आपल्याकडे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो असतो या 4.5 बाय 3.5 सेंटीमीटरमध्येच असावा, आणि जी साईन आपण करतो, सिग्नेचर आपण करतो, ही ब्लॅक पेन, काळ्या पेनाच्या शाईने, काळ्या शाईच्या पेनानेच आपण ती सिग्नेचर स्कॅन करून अपलोड करायची आहे. ठीक आहे, आणि डाव्या हाताचा आपल्याकडे थंब इम्प्रेशन असो पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने आपल्याला हा घ्यायचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. घोषणापत्र, ठीक आहे, मजकूरचा मुद्दा क्रमांक 4 इथे देण्यात आलेला आहे. ठीक आहे, घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा ब्लॅक कलरच्या पेनानेच आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, आता बघा घोषणापत्र म्हणजे कसं, हे एक घोषणापत्र लिहायचं असतं, याला स्कॅन करायचं आहे. एक व्हाईट पेपर घ्यायचा. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला हे लिहायचं तिथे तुमचं नाव पूर्ण, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट अँड ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड वेन रिक्वायर्ड. हे आपल्याला हे घोषणापत्र लिहायचं असतं, हे लक्षात ठेवा. ओके, इथपर्यंत. आणि हे स्वतःच्याच हँडरायटिंगने लिहायचं आहे, टाईप करून चालणार नाही. ठीक आहे, हे स्वतः तुम्ही एक पेन पेपर घेऊन हाताने लिहायचं, त्याचा फोटो काढून स्कॅन करायचा, आणि ते सुद्धा कलर जो असायला पाहिजे तो ब्लॅक कलरचा असायला पाहिजे, स्कॅन करून ते अपलोड करायचं आहे फॉर्म भरायसाठी. ठीक आहे, आता बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा अर्ज. ठीक आहे, हे इथे तुम्हाला इथे या वेबसाईटवरती जाऊन क्लिअर करा, हे करायचं. किंवा त्याची जी IBPSची लिंक आहे मी तुम्हाला सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, नवीन रजिस्ट्रेशनपासून ते आपल्याकडे फॉर्म फिलअप करायचा आहे, तर तुम्हाला त्याची सुद्धा माहिती असेल ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो 26/11 म्हणजे हे डेट लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर ते आपल्याकडे 16 डिसेंबरपर्यंत ही आपल्याकडे डेट आहे. ठीक आहे, आणि आपल्याकडे त्याच कालावधीमध्ये शुल्क भरायचे आहे. मी तुम्हाला सांगेल की आजच फॉर्मसाठी घाई न करता आपल्याकडे 2 ते 3 दिवसाचा वेळ घेऊन, ठीक आहे, एक कमीत कमी 1 डिसेंबर ते आपल्याकडे 2 ते 3 डिसेंबरच्या मधात, म्हणजे एकदम डेट्स एंडच्या वेळी सुद्धा नाही, 14 तारखेला 15 तारखेला न भरता एक मधातला डेट तुम्ही फिक्स करा, किंवा 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म पूर्ण माहिती वाचूनच फॉर्म फिलअप करा. कारण बरेचदा विद्यार्थ्यांच्या छोट्या मिस्टेक्स होतात, त्या सिग्नेचरमध्ये असो किंवा फोटोमध्ये असो. फोटो क्लिअर असायला पाहिजे, सिग्नेचर क्लिअर असायला पाहिजे, जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करताय हे तुमचे क्लिअर असायला पाहिजे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे, डेट आहे, हे यामध्ये मेन्शन करण्यात येईल. ठीक आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल, म्हणजे ॲडमिट कार्डद्वारे तुम्हाला सांगण्यात येईल. आता बघा याचं एक्झामिनेशनचं फीस किती आहे. खुल्या प्रवर्गात उमेदवारासाठी 1000 रुपये. ठीक आहे, ओपनसाठी आणि अदरसाठी आपल्याकडे 900. ठीक आहे, हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे फोटो कसा अपलोड करायचा. ठीक आहे, त्याचं आपल्याकडे साईन कशी अपलोड करायची, किती डायमेन्शन असावं, त्याच्या फाईलचा साईज किती असावा. ठीक आहे, हे तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे, घोषणापत्र परत हा एक पॉईंट महत्त्वाचा असतो. जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स अपलोड करतो हे कमीत कमी 200 DPIचे असायला पाहिजे. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्र अपलोड करताना काय करायचं हे सगळं त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये, या नोटिफिकेशनच्या PDF जी आहे तुम्हाला मिळवण्यात येईल. ठीक आहे, ओके, अजून काही अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करून तुमचं रिझोल्युशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर ही पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही पाहत चला. ठीक आहे, त्यामध्ये जी काही महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचा जो सिलेबस होता त्यासाठी मी ऑलरेडी सेशन एक घेतलेलं आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला हे बघा या सेशनमध्ये मी तुम्हाला एक सेशनसुद्धा सांगतो आहे. ठीक आहे, की कुठल्या टॉपिक्सला रीड करायचे, कुठले टॉपिक महत्त्वाचे आहे हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जरी तुम्हाला अजून जर तुम्हाला सिलेबससाठी डिस्कशन हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. ठीक आहे, आणि हा सिलेबस कंप्लीट तुम्ही प्रिपेअर करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचं कंबाईंड आहे. तुम्हाला हा नवीन एक्झामिनेशनचा पॅटर्न ॲज इट इजच राहिलेला आहे, कुठलाही यामध्ये बदल झालेला नाही आहे. ठीक आहे, ज्यामुळे आपले जे एक्झिस्टिंग कोर्सेस होते ते सुद्धा तुमच्याकडे व्हॅलिड आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हवं असेल की आपण फक्त इंटलेक्च्युअल ॲबिलिटीचाच कोर्स किंवा लॉजिकल रिझनिंगचाच कोर्स तुम्हाला हवा आहे तर तुम्ही या BMC 50 या कुपन कोडने हा सुद्धा जॉईन करू शकता. त्याची प्राइस आहे 499 कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनवरती. पण रिकमेंडेड राहील की 40 प्रश्नांची फक्त हा 799 मध्ये BMC 60 हा कुपन कोड वापरून या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून या कोर्समध्ये कंप्लीट 40 प्रश्नांची तुमची तयारी. आणि स्पेशली म्हणजे आम्ही GS हे एकदम लेटेस्ट आणि ॲडव्हान्स पद्धतीने तुमच्यासाठी तयार करतो आहे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी 15 प्रश्न तरी परीक्षेमध्ये, प्रॅक्टिकली मी बोलतोय, तुम्हाला परीक्षेमध्ये सॉल्व्ह करण्यात येईल. ठीक आहे,
त्यानुसारच तयारी होईल. आणि आजच कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हे रोज डेलीचे प्रॅक्टिस रिझनिंग क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत चाला. आणि इलेक्ट्रिकलची कंप्लीट तयारी करायची असेल थ्योरी क्वेश्चन आणि कॉन्सेप्टसह ॲज पर द BMC एक्झामिनेशन पॅटर्न, तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. हा कुपन कोड जो आहे BMC 40 हा काही कालावधीसाठीच राहणार आहे, थोड्या दिवसांसाठीच, नंतर हा काढून टाकण्यात येईल. आणि जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल जुन्या कोर्सवरून, तो BMC न्यू हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुम्ही आधी भरलेले जे काही पैसे ते तुम्हाला त्यामध्ये नवीन कुपन कोडमध्ये मायनस करण्यात येईल. ठीक आहे. हा डेडिकेटेड कोर्स आहे मित्रांनो. यासाठी डेडिकेटेड व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. कुठलीही अडचण असली तर या नंबरवरती व्हॉट्सॲप तुम्ही करू शकता. आणि सोबतच मॉक टेस्टसाठी आपण नुकताच बरेच मेकॅनिकलच्या स्टुडंट्सना एक प्रॉब्लेम होत होता की इलेक्ट्रिकलचे सर कुठले प्रश्न करायचे, तर हे मोजकेच आणि निवडक प्रश्नच आपण या मॉक टेस्टमध्ये घेतो. यासाठी कुठलंही कुपन कोड नाही आहे, डायरेक्टली तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे. हे पूर्ण यामधले फीचर्स तुम्ही पाहू शकता. आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ब्रांचसाठी ही कंबाईंड मॉक टेस्ट आहे, ज्यामध्ये 5 फुल लेंथ टेस्ट आणि टॉपिक वाईज टेस्ट विथ सोल्युशन्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. कुठली अडचण असली तर या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही करू शकता. आणि या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. आजच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, कारण जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी इम्पॉर्टंट अपडेट्स मिळतील. आणि रिसेंट सेशन इथे पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून त्याला बघू शकता. तर मित्रांनो, या BMC बद्दल अजून काही तुम्हाला शंका असतील, काही अपकमिंग सेशन असेल, तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटूया आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.